विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात। बीड सरपंच हत्या, आमदार टिळेकरांच्या मामाची हत्या, अपहरण प्रकरण आणि परभणीतील संविधान विटंबनेवरून अधिवेशन चांगलंच तापण्याची शक्यता। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 करण्याचा निर्णय होणार का? संपूर्ण राज्याचं लक्ष। तर तातडीनं लाडक्या बहिणींना डिसेंबरचा थकलेला हप्ता द्या, विरोधकांची मागणी। शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, सरकारी नोकर भरतीचे निर्णय तातडीनं घ्या, विरोधकांची मागणी। तर अधिवेशनामध्ये सरकारनं मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, नाना पटोले यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलंच अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना। विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी मवियातील तिन्ही पक्षांकडे संख्याबळ नाही, तर विधान परिषदेतही दानवेंचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात। शिवसेनेचे नाराज आमदार नरेंद्र भोंडेकर आणि नाना पटोलेंची भेट। भंडाऱ्यातील एका लग्न समारंभात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नागपूर विधिमंडळ परिसरामध्ये काँग्रेसकडून बॅनरबाजी। भाजप मंत्री आणि आमदारांचे फोटो लावत धन्यवाद राहुलजी, आपण यांना घडवलेत, अशा आशयाचे बॅनर। बॅनरमुळे राजकारण तापण्याची शक्यता। परभणीतील संविधान विटंबना आणि न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी आज महाराष्ट्र बंद। आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेकडून बंदची हाक। दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज ट्रॅक्टर मार्च, तर बुधवारी रेल रोको आंदोलन। एमएसपी सह 13 मागण्यांसाठी शेतकरी मोदी सरकार विरोधात आक्रमक। सुप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन। वयाच्या 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। वा उस्ताद वा म्हणत तबल्यावर लीलया पडणारी थाप झाली थंड।